रायगडावर 5 जूनपासून भव्य शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाच्या स्मृती जागविण्यासाठी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदाचा सोहळा भारताच्या पहिला स्वातंत्र्य दिन लोकोत्सव म्हणून साजरा होणार असून राज्यभरातील हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याची सुरुवात 5 जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून होईल. त्यानंतर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहिरी कार्यक्रम, गोंधळ, कीर्तन, भजन आणि वारकरी संप्रदायाचा गजर ही या सोहळ्याची प्रमुख आकर्षणे असणार आहेत. मुख्य राज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून रोजी रायगडावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवमूर्तीपूजन, पालखी सोहळा, शिवभक्तांना मार्गदर्शन आणि स्वराज्याच्या इतिहासाला उजाला देणारे अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत. धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्रीयांची, जागर शिवस्वराज्याच्या आणि सोहळा पालखीच्या, स्वराज्याच्या ऐक्याच्या अशा संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांमुळे रायगडावर शिवभक्ती आणि स्वराज्य अभिमानाचे वातावरण निर्माण होणार आहे. शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज व युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती महाराज असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांकडून करण्यात आले आहे. शिवभक्त निलेश पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोफत जाण्या येण्याची सोय केली आहे. आपण बघत आहात NAC न्यूज संगमनेर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आज 6 जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. सर्वप्रथम या पत्रकार परिषदेला जे शिवभक्त जमले, जे पत्रकार बंधू आणि भगिनी जमल्या, त्या सर्वांचे आम्ही अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आभार मानतो. 5 आणि 6 जूनला श्रीमान दुर्गराज रायगडावर मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराजांचा दरवर्षी मोठ्या जल्लोषात शिवराज्याभिषेक पार पडत असतो. याही वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने शिवभक्त आज 3 तारीख रोजी रायगडाकडे रवाना होणार आहे. रायगडावर दिनांक 5/6/2026 रोजी दुपारी 3:30 वाजता राजमाता जिजाऊबाई साहेब यांच्या समाधीला वंदन करून युवराज संभाजीराजे छत्रपती हे सर्व शिवभक्तांसोबत पायी गड चढायला सुरुवात करतील. त्यानंतर गडाच्या मध्यभागी जिथे महादरवाजा आहे त्या महादरवाजाला तोरण अर्पण केले जाईल. तोरण अर्पण केल्यानंतर गडावर महाराज साहेब आल्यानंतर युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आईसाहेब यांच्या हस्ते मर्दानी खेळांचे, ढोल ताशा लेझिम पथकांचे प्रात्यक्षिक सादर केले जातील. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता राजसदरेवर शिवशाहिरांचा मोठ्या जल्लोषात कार्यक्रम केला जाईल. दरवर्षी शिवशाहिरांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांची मोठी गर्दी उसळून वाहत असते. याही वर्षी महाराष्ट्रातले टॉपचे शिवशाहीर विनामूल्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी रायगडावर येणार आहे. त्यानंतर गडदेवता जी आहे, जी शिरकाई आहे, त्या शिरकाईच्या गोंधळासाठी 9:30 वाजता सर्वजण होळीच्या माळावर आई शिरकाई मंदिरात जमतील. तसेच गडावर येणाऱ्या 5 आणि 6 तारखेसाठी जे शिवभक्त गडावर येणार आहेत त्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे व मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्फत सर्व शिवभक्तांची अन्नाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छ टॉयलेटची सोय मुख्य समिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे करण्यात आलेली आहे. 6 जून रोजी सकाळी 7:30 वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरीवर आगमन होईल. त्यांच्या हस्ते
पुष्पमूर्तींचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण नाण्यांनी अभिषेक केला जाईल. अभिषेक झाल्यानंतर स्वतः युवराज संभाजीराजे छत्रपती सर्व शिवभक्तांना संबोधित करतील. नंतर पालखी सोहळा, छबिना सोहळा हा जगदीश्वराकडे सर्व शिवभक्तांसोबत रवाना होईल. तिथे दरवर्षीप्रमाणे जो वारकरी संप्रदाय आहे, तो वारकरी संप्रदायाकडून जगदीश्वर मंदिरापाशी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना मानाचा ध्वज अर्पण करतील. त्यानंतर शिवसमाधीला वंदन करून या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता होईल. तसेच येणाऱ्या सर्व शिवभक्तांची अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे जेवणाची, पाण्याची आणि स्वच्छ टॉयलेटची सोय केलेली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपतींचं स्वप्न होतं की जो सोहळा हजारांमध्ये सुरुवात केली होती, आज तो लाखांमध्ये गेलाय. त्यांची इच्छा होती की हा सोहळा लोकोत्सव व्हावा आणि खरंच शिवरायांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि 2026 मध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव म्हणून साजरा होणार आहे. तरी मी सर्व शिवभक्तांना या सोशल मीडिया मार्फत आणि पत्रकार बंधूंच्या मार्फत आवाहन करतो की सर्वांनी 5 आणि 6 जूनला आपल्या डोळ्याचे पार न फेडणारा शिवराज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी यावे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा 2026 जिल्हास्तरीय पत्रकार परिषद आपण आज संगमनेर या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात घेतोय. तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही बैठक करतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिवशंभू पाईकांना रायगडावर येण्याची कुणाला यायचं असेल तर आपण संगमनेर या ठिकाणी निलेश पवार असतील, प्रवीण भाऊ गुंजाळ असतील यांना संपर्क करा. सर्व सोबत जाऊ. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही शिवशंभू पाईक असतील सर्व शिवभक्तांसाठी आपण मोफत गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी निलेश पवार व प्रवीण गुंजाळ यांना संपर्क करायचा आहे.